शेतकरी मित्रांनो, टोमॅटो फळ पक्व अवस्थेत गेल्यानंतर त्या टोमॅटो फळांना एक विशिष्ट असा लाल रंग तयार होतो। जेवढे फळांना लाल रंग तयार होईल तेवढे ते आकर्षक सुंदर दिसतात। मार्केटमध्ये यांना बाजारभाव चांगला मिळतो आणि मागणीही चांगली राहते। अशा फळांना टोमॅटोच्या फळांना पक्व अवस्थेत गेल्यानंतर लायकोपीनमुळे लाल रंग तयार होतो। लायकोपीन हे द्रव्य प्रकाश संश्लेषण प्रक्रियेनंतर पानांमध्ये जे क्लोरोफिल तयार होतं, ह्या क्लोरोफिलमध्ये लायकोपीन हे द्रव्य तयार होतं। हे रंगद्रव्य जेवढं जास्त वाढेल तेवढं लायकोपीन द्रव्य वाढल्यानंतर टोमॅटोमध्ये लाल रंग येतो। शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर अनेक प्लॉटमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित न गेल्यामुळे, म्हणजे बॅलन्स प्लांट न्यूट्रिशन व्यवस्थित टोमॅटोला न झाल्यामुळे अनेक ठिकाणी आपण जर फळं जर बघितले तर पक्व अवस्थेत फळं गेल्यानंतर फळांवरती हिरवा, काहीसा पिवळा आणि लाल रंग तयार होतो। म्हणजे एका फळावरती 3 कलर दिसतात, त्याला आपण टोमॅटोवरला तिरंगा असं म्हणतो। असे फळं तयार झाल्यानंतर ह्या फळांना हे आकर्षक दिसत नाहीत, यांना मार्केटमध्ये मागणी कमी असते आणि बाजारभावही कमी येतो। यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं। त्यामुळे टोमॅटोला असा आकर्षक असा लाल रंग तयार व्हायला पाहिजे अशी फळं मार्केटमध्ये जास्त विकली जातात। मग टोमॅटोमध्ये लाल रंग तयार होण्यासाठी केनेच इस्मिनेल हे एक रानडेचं चांगलं उत्पादन आहे। केनेच इस्मिनेलमध्ये टोमॅटोसाठी असे जे काही घटक आहे की ज्याच्यामध्ये NPK खतातील पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे। त्याचप्रमाणे तिरंगा जो येतो, फळावरती जो 3 कलर येतो, हा मॅग्नीजच्या कमतरतेमुळे जास्त येतो। मॅग्नीज, पोटॅश, कॉपर आणि लोह हे जर कमी पडलं तर फळांवरती तिरंगा येतो। तर हे एक असं रंगद्रव्य तयार करणारं एक केनेच इस्मिनेल एक उत्पादन आहे की ज्याच्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे, मॅग्नीजचं प्रमाण जास्त आहे, लोहाचं प्रमाण जास्त आहे आणि कॉपरचं प्रमाण जास्त आहे। ज्यावेळेस आपण पक्व अवस्थेमध्ये असताना केनेच इस्मिनेल प्रति एकरी 2 ते 2.5 किलो देतो आणि पक्व अवस्थेमध्ये 2 ते 2.5 किलो अशा प्रमाण जर दिलं तर आपल्या फळांमध्ये, आपल्या टोमॅटोच्या फळांमध्ये जी तिरंग्याची समस्या आपल्याला जाणवती ही पुढे जाणवणार नाही। एकदा फळांवरती तिरंगा आला तर तो कमी होत नाही। पक्वपूर्व अवस्थेमध्ये, म्हणजे फळं पिकण्याच्या अगोदरची जी स्टेज आहे पक्वपूर्व अवस्था, ह्या अवस्थेमध्ये आपण केनेच इस्मिनेल 2 किलो सोबत पोटॅशियम शोनाइट की ज्याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण जास्त आहे, मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त आहे आणि सल्फरचं प्रमाण जास्त आहे, 5 किलो पोटॅशियम शोनाइट आणि 2.5 किलो केनेच इस्मिनेल असं आपण पक्वपूर्व अवस्थेत द्यायला पाहिजे। पक्व अवस्थेत पुन्हा हाच एक डोस आपण द्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे ग्लुकोज पोटॅश, कारण फळांमध्ये प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी, कलर आणण्यासाठी, शायनिंग वाढण्यासाठी पोटॅशियम हा जास्तीत जास्त लागतो। त्यामुळे ग्लुकोज पोटॅश हा केटॉन या उत्पादनामध्ये आहे। तर केटॉन एक 2.5 लिटर आणि पोटॅशियम शोनाइट 5 किलो असं आपण एकदा रिप्रोडक्शन झालं, म्हणजे माल लागला की त्या टप्प्याटप्प्याने वाढीच्या स्टेजमध्ये, म्हणजे पुनरुत्पादनामध्ये असेल, पक्वपूर्व अवस्थेमध्ये असेल आणि पक्व अवस्थेमध्ये असं आलटून पालटून आपण द्यायला पाहिजेत। जेवढं तुम्ही पोटॅश, मॅग्नीज, कॉपर आणि लोहाचे प्रमाण तुम्ही टोमॅटोमध्ये वाढवता तेवढं फळांना एक आकर्षक असा रंग येऊन जाईल आणि अशा फळांना टोमॅटोला मार्केटला मागणी जास्त असते आणि बाजारभाव पण भेटला जातो। म्हणून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे की आपण टोमॅटो जर पक्वपूर्व अवस्थेत असेल आणि पक्व अवस्थेत असेल तर केनेच इस्मिनेल 2.5 किलो, पोटॅशियम शोनाइट 5 किलो, त्यानंतर पोटॅशियम शोनाइट 5 किलो आणि केटॉन असे वेगवेगळे तुम्ही डोस द्यायला पाहिजेत। एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे। धन्यवाद।